वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। फॅमिलीच्या आनंदामध्ये सगळे सहभागी होणार आहोत आणि आज त्यानिमित्ताने बाळावरती एक वेगळे संस्कार व्हावेत यासाठी आज संस्कृती संवर्धनच्या माध्यमातून एक गोड कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। मी सुद्धा तुमच्याच कार्यक्रमाची होस्ट आहे आणि मला असं वाटतं अशा पारंपरिक पद्धतीने आजच्या आपल्या जी मॉम टू बी आहे तिची गोड एंट्री इथे होणार आहे। सो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। कम ऑन एव्हरीबडी। विजय यांच्या डोहाळे जेवण वारसं डोहाळे जेवण ह्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत। ओटी भरण म्हटलं की आपण त्याला ओटी भरण असं सुद्धा म्हणतो। तर ह्या कार्यक्रमासाठी आजच्या आपल्या डोहातुली मातेला आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत घेऊन येणार आहोत। त्यांचं वेलकम आपण पारंपरिक पद्धतीने करणार आहोत आणि इथे बसलेल्या सर्व
मेंबर्सना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी टाळ्यांनी आम्हाला साथ द्यायची आहे. चला तर त्यांच्या घरची जी कोणी मंडळी आहे देशमुख कंपनी, तर त्यांनी येऊन त्यांच्या बरोबर एंट्री घ्यायची आहे. बाळाच्या आजी आजोबा काकी सोबत टाळ्या असतील तर मजा येईल ना. तर हो, जरा टाळ्या वाजवू दे. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. Come on everybody. क्या बात है. And the beautiful mom and dad. Cheers. ओटी भरण आज कौतुकाचे. ओटी भरण आज कौतुकाचे. हवे नको काय ते तूच सांगायचे. ओटी भरण आज कौतुकाचे. शालू हिरवा सरतारी काठ, चंदनाचा पाठ पक्वाडांचे ताट, श्रीखंड खिरीला रंग केसराचे. ओटी भरण आज कौतुकाचे. मोगरा अबोली दवण मरवा, रूप राणीला मखरी भिडवा, मुखावरी तेज विलसे गर्भाचे. ओटी भरण आज हे कौतुकाचे. कौसल्येचा राम देवकीचा श्याम, असेल तयाचे रूप मनोराम, पडसाद काणी घुंगरू वाळ्याचे. ओटी भरण आज कौतुकाचे. ओटी भरण आज कौतुकाचे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा ताईसाठी. आम्ही तर त्यांच्या डोहाळे जीवन या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत. आपण आतापर्यंत अनेक डोहाळे जेवणाचे कार्यक्रम अटेंड केलेले असतील, केलेत ना? हा, मग आपण काय करतो डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये? जातो, ओटी घेऊन जातो, डोहाळे मातेची ओटी भरतो, एकमेकींशी गप्पा मारतो, जेवतो, खातो आणि आपापल्या घरी निघून जातो. पण हा कार्यक्रम आपल्या बरोबर आलेल्या पुरुष वर्गासाठी थोडासा कंटाळवाणा असतो. म्हणजे त्यांचं तसं काही रोलच नसतो त्या ह्याच्यामध्ये. म्हणून हा कार्यक्रम असा कंटाळवाणा न करता त्याला थोडासा इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि तो आज तुमच्या समोर इथे आम्ही सादर करण्यासाठी जे जमलेलो आहोत त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम मी ताई तुमचे आभार मानते की तुम्ही आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली आहे. चला तर आपल्याला माहिती डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हा 7व्या महिन्यामध्ये केला जातो, ओटी भरण. पण आईला 5व्या महिन्यापासूनच बाळाची चाहूल लागलेली असते, त्याची हालचाल जाणवत असते, तो काही डिमांड करत असतो. म्हणजे थोडक्यात काय, आई आपल्याकडे डिमांड करते आणि आपण आईचे हट्ट पुरवतो. म्हणजे लाडाने बाळाचे हट्ट सुद्धा पुरवत असतो. आणि ते हट्ट पुरवण्याच्या सोहळ्याला डोहाळे जेवण म्हटलं जातं. आणि जेव्हा ही गोड बातमी कळते तेव्हा दोन्ही कुटुंबातील सर्वांनाच आनंद झालेला असतो. आणि हा सोहळा म्हणजे सोन्याचा दिवस असतो. का सोन्याचा असतो त्याचं कारण थोडक्यात मी सांगू इच्छिते. कारण आज सोन्याचा दिवस, आज सोन्याचा दिवस वंशी दिवा लागायचा. आज सोन्याचा दिवस वंशी दिवा लागायचा. जसा शिंपल्यात मोती सागरात घडायचा, जसा शिंपल्यात मोती सागरात घडायचा. आज सोन्याचा दिवस, आज सोन्याचा दिवस वेलीवर फुले फुल. आज सोन्याचा दिवस वेलीवर फुले फुल, त्याच्या आगमनाची येई मोठी लाजरी चाहूल, मोठी लाजरी चाहूल. आता येणाऱ्या बाळाचे आजी आजोबा इथे असणार आहेत, त्यांनी जरा हात वर करायचा. येस, आता हे तुमच्यासाठी आहे बरं. आज सोन्याचा दिवस, आज सोन्याचा दिवस सृजनाचा होई ऋतू. आज सोन्याचा दिवस सृजनाचा होई ऋतू. आजी आजोबांच्या मांडीवर खेळणारे नात नाही तर नातू, हो की नाही? मग ह्या आजी आजोबांचं अभिनंदन आपण एकदा जोरात टाळ्या वाजवून करूया. सखी आशीर्वाद हे साऱ्यांचे. आज सोन्याचा दिवस, सखी आशीर्वाद हे साऱ्यांचे. हिरे माणका समान लाखाच्या मोलाचे, सखी लाखाच्या मोलाचे.
अशा आपल्या या सखीला पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवून तिच्या सुलभ प्रसूतीसाठी देवाकडे प्रार्थना करूया आणि आपले आशीर्वाद तिला देऊया. वा वा, खूप छान टाळ्यांनी तुम्ही साथ देताय. तर हा कार्यक्रम तुम्ही म्हणा काय हे माईक घेऊन बडबड करते, हे काय आगळं वेगळं डोहाळे जेवण चाललंय, कंटाळलं नाही ना? आगळं वेगळं डोहाळे जेवण सादर करण्यासाठी म्हणूनच आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे की ही अल्लड भातुकलीचा खेळ खेळणारी आपली एवढूशी अमृताताई छोटीशी भातुकलीचा खेळ खेळता खेळता कधी तिने तारुण्यात पदार्पण केलं आणि स्त्री जन्म किती कठीण आहे हे तिच्या लक्षात आलं. तो कसं हे आपण ह्या सादरीकरणातून सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे. अशा आपल्या भावी संसाराची स्वप्न पाहता पाहता दिग्विजय नावाचा राजकुमार त्यांच्या आयुष्यात आला. अगदी सफेद घोड्यावर स्वार होऊन या राणीला घेऊन जाण्यासाठी तो आला आणि आमच्या या छोट्याशा गुलाबाच्या कळीला हळद लागली सुद्धा बरं का. घेऊन निघाला सुद्धा ही राणी आमची लग्न मंडपामध्ये नवरी बनवून आली सुद्धा.
सुद्धा कुठे निघाला. लग्नानंतर सृजनाची सुरुवात होते असं म्हटलं जातं. म्हणजेच अल्लड बालिकेची तरुणी झाली. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर तिने दिग्विजय रावांबरोबर आपला पत्नी धर्म स्वीकारला आणि पत्नी धर्म निभावण्यासाठी आणि सृजनाला सुरुवात करण्यासाठी हे दोघं कुठे निघालेत बरं? हे लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचं पन्हाळा, बेंगलोर, गोवा की काश्मीरला. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचं पन्हाळा, बेंगलोर, गोवा की काश्मीरला. कुठे कुठे जायचं हनीमूनला? सांग ना, कुठे कुठे जायचं हनीमूनला? आपण त्यांनाच विचारूया की त्यांचा हनीमून कुठे झाला होता. क्या बात आहे, एकदा जोरात टाळ्या. आणि आता तुम्हाला माहितीये का, गोव्यावरनं आल्यानंतर त्यांनी घरामध्ये एक गोड आनंदाची बातमी सांगितली. म्हणजे मला कैऱ्या खाव्याशा वाटताय, चिंचा खाव्याशा वाटताय, हो ना, असंच काहीसं डोहायला लागले. आणि त्यानंतर ताईंनी घरामध्ये हा आनंदाची बातमी देऊन हा सोहळा आज आपण इथे जो पाहतोय तो त्याच आनंदाच्या बातमीचं रूपांतर, हो की नाही? मग एकदा ह्या आनंदाची बातमी मिळाली ना तुम्हाला सर्वांना, टाळ्या ह्या झाल्याच पाहिजे अभिनंदनाच्या. वा, आता मी मगाशी म्हटलं डोहाळे जेवण म्हणजे त्यामध्ये ओटी भरण हे सुद्धा आलंच. तर आता आपण ह्या कार्यक्रमामध्ये म्हणजे आमचा हा जो चित्रपट चालू आहे त्याच्यामध्ये छोटासा मध्यंतर घेणार आहोत. ताईंच्या ओट्या भरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा चित्रपटाकडे वळणार आहोत. चला तर आपण ताईंना वरती सपूरवी अमृताच्या डोहाळ्याची हौस पुरवी. आई बाबांनी केला डोहाळे जेवणाचा थाट. आई बाबांनी केला डोहाळे जेवणाचा थाट. तुझसाठी बनविला हिंदोळ्याचा पाट. तुझसाठी बनविला हिंदोळ्याचा पाट. बहिणीने झुल्याची आरास केली. बहिणीने झुल्याची आरास केली. अमृताच्या डोहाळ्याची हौस पुरविली. अमृताच्या डोहाळ्याची हौस पुरविली. काय हवे नको सांग आईच्या कानी. काय हवे नको सांग आईच्या कानी. तिने जाणले गुपित काय तुझे मनी. तिने जाणले गुपित काय तुझे मनी. दिव्य स्वप्नाने काग तू अशी लाजरी. दिव्य स्वप्नाने काग तू अशी लाजरी. अमृताच्या डोहाळ्याची हौस पुरविली. अमृताच्या डोहाळ्याची हौस पुरविली. खूप नटावे थटावे अशी डोहाळ्याची तरा. खूप नटावे थटावे अशी डोहाळ्याची
जेव्हा सासरीच्या अंगणा युवराजा घेऊन येई मिठ मोहरिणी दृष्ट काढायची मीठ मोहरिणी दृष्ट काढायची आता जाई माहेरा गाडी सजवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा मनच विचार राहिला काय खा एक तिला खावासा वाटतो केक पहिल्यांदा 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 गरोदर पहिल्यांदा 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 गरोदर हिला महिने झाले दोन ही आईला करते फोन हिला महिने झाले दोन ही आईला करते फोन पहिल्यांदा 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 गरोदर पहिल्यांदा 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 गरोदर हिला महिने झाले तीन ही साडीला लावते तीन हिला महिने झाले तीन ही साडीला लावते तीन पहिल्यांदा 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 गरोदर पहिल्यांदा 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 गरोदर हिला महिने झाले चार किती चार हिला महिने झाले चार ही आंबट खाते फार हिला महिने झाले चार ही आंबट खाते फार पहिल्यांदा 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 गरोदर पहिल्यांदा 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 गरोदर बघा हा पुढे डोहाळे कसे वाढत वाढत जातात ते हिला महिने झाले पाच किती पाच आता नीट ऐका हा हिला महिने झाले पाच तिला करावंसं वाटतोय नाच पहिल्यांदा 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 गरोदर पहिल्यांदा 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 गरोदर हिला महिने झाले सहा किती सहा हिला महिने झाले सहा तिला प्यावंसं वाटतो चहा पहिल्यांदा 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 गरोदर पहिल्यांदा 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 गरोदर हिला महिने झाले सात तिला खावंसं वाटतो केशरी भात हिला महिने झाले सात ही मागते केशरी भात पहिल्यांदा 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 गरोदर पहिल्यांदा 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 गरोदर पहिल्यांदा 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 गरोदर त्यामध्ये आता आपण ह्या 7व्या महिन्याच्या ओढ भरणीच्या कार्यक्रमापर्यंत येऊन ठेपलेलो आहोत आणि आपण या पुढचं गाणं त्यांच्या ह्या डोहाळे जेवण ह्याच कार्यक्रमासाठी आमचा हा पुढचा परफॉर्मन्स
आनंद किती मोठा आहे आणि तो आनंद सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून आज दिग्विजय दादांनी आणि अमृताताईंनी तुम्हाला सर्वांना इथे बोलावलेलं आहे, हो की नाही? तर आपण आता या दोघांच्या तोंडूनच ऐकूया ते आपल्याला काय सांगू इच्छितात ते. प्लीज दोघांनी मध्ये यायचे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. व्हिडिओ आणि फॅमिली डान्स असणार आहे. तर आपापले टॅग्स घ्या हातामध्ये. आत्या, मावशी, मामी, काकी, वहिनी, दादा, मामा आहेत कुठे? काका कुणी राहिलं का? तुम्हीच बोलवा, मी तुमच्या पाहुण्यांना ओळखत नाही. जस्ट मेक अ वन सर्कल. पटकन दोघांनी मध्ये यायचंय. अमृताताई मध्ये या. तुम्ही दोघं मध्ये या. चला कंडिशन एक राऊंड. पटकन एक सर्कल करा. मस्त. Come on everybody. बाकी सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या आल्या पाहिजे. Come on. जरा ग्रुपमध्ये कोणी डान्सर असतील तर त्यांनी पुढे आलं पाहिजे. आजी आजोबा. चला मावशी, मामी, या पुढे.
आपल्या परंपरेनुसार आपण 7व्या महिन्याची ओटी भरून मुलीला तिच्या माहेरी पाठवतो. तर आता मला माहिती नाही तुमचं माहेर कोणतं आहे, पण आम्ही मात्र तुमच्या भावाला कोकण फिरायला घेऊन जाणार आहोत नावेत बसवून, बरं का? चला तर मग हा शेवटचा परफॉर्मन्स, शेवटचा 5 मिनिट आपण एन्जॉय करूया. फुलांचा काटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की काटवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, गंग माहेरला जातो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो. रजा घेत आहोत. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आम्हाला इथे बोलावलं, आम्हाला आमची कला सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. म्हणजे मी थोडंसं म्हणतात जेन्सी किंवा आम्ही अशी जनरेशन आहोत, पण या जनरेशनला आपली परंपरा, आपली संस्कृती जे आपण गर्भसंस्कार म्हणतोय, खरंच खूप छान वाटलं. मी आज बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम करते, पण अशा प्रकारचेही कार्यक्रम हे झाले पाहिजेत. आणि मला असं वाटतंय हा जो डिसिजन तुमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये ज्याने कोणी घेतलाय तो खरंच खूप कमालीचा होता. त्यामुळे संस्कृती संवर्धन या सगळ्या ग्रुपसाठी आणि लीनाताईंसाठी मनापासून जोरदार टाळ्या होऊ शकतात. थँक्यू सो मच. आणि खरंच खूप मजा आली. आणि आताच ताई म्हणाली तसं आपलं बारशाचं बुक झालंय. ओके, सो थँक्यू सो मच. आणि फायनली माईक माझ्याकडे आलेला आहे, ज्याची मी बराच वेळ वाट पाहत होते. मी माझी ओळख करून देते. आपल्यापैकी रेडिओ बऱ्याच जणांना माहित असेलच. रेडिओ किती जण ऐकतात? जेन्युइनली कोणीच नाही, पण रेडिओ किती जणांना माहित आहे? रेडिओ माहित आहे बघा मला. तर 90 FM सकाळी ट्युनिंग केल्यानंतर 9 वाजता जो आवाज तुम्हाला ऐकायला येतो तोच हा आवाज. मी आजच्या कार्यक्रमाची होस्ट आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी दोस्त अँकर आरजे कोमल, इथे आलेल्या डोहाळे जेवणासाठी आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं, मित्र परिवारांचं, माझ्या मैत्रिणींचं मनापासून स्वागत करते. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या उंचावते. क्या बात आहे. जरा म्हणजे आता तुम्ही एवढे छान स्टार्टर घेतले, एक एक 2-2, 3-3, 4-4 वडे खाल्ले. हो ना आजी? आजी तुम्ही जास्त खाल्ले काय? आजी खूप हसल्या. ते स्टार्टर तो ज्यूस पण घेतलाय, वेलकम ड्रिंक पण घेतलंय, पण टाळ्यांचा आवाज कमी नाही येत. मगाचपासून आमच्या सगळ्या मैत्रिणी म्हणतात टाळ्या वाजवा, पुढे या. एवढं कशाला? म्हणजे किती मस्का मारायचं रे तुम्हाला? जरा जोरदार टाळ्या हात वर करून झाल्या पाहिजे, हात वर करून. क्या बात आहे. आता मजा आली. सो बेसिकली मी इथे आहे. एक पुढचा तासभर तुम्ही सगळं टेन्शन बाजूला ठेवून द्या. सगळं तुमचे विचार, कोणाचं काय झालंय काय नाही, सगळं बाजूला ठेवा आणि फक्त पुढच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा. सो सुरुवात करणार आहे, पण सुरुवात करताना मी मगाशी आलेल्या कविता घेतली आणि सांगितलं की मी रेडिओवरती काम करते, रेडिओ जॉकी आहे. तर माझा एक सेगमेंट आहे जिथे मला श्रोते कविता पाठवतात आणि अशीच एक सुंदर कविता इथे मला पाठवली होती, ती मी सगळ्यांसमोर सादर करेन. कविता अशी आहे. 9 महिन्याचे ते दिवस खूप काही सांगून गेले. 9 महिन्याचे ते दिवस खूप काही सांगून गेले. आंबट गोड चवींनी तृप्त मी झाले. चिंचा बोरणी आवळे मनही गाभळून गेली. चिंचा बोरणी आवळे मनही गाभळून गेले. अवीट चवीची अवीट गोडी जोडीला मग कैरीच्या पोळी. डोहाळे ते तऱ्हेचे, डोहाळे ते अनोखे रोज वाटे खावे तऱ्हेचे. ओल्या मातीच्या त्या सुगंधाने सुद्धा माझे मन आणि माझे पोट दोन्ही तृप्त भरे. कोण ते लाड होते नव्या नवलाईचे, अगत्य होता तव बाळाच्या आगमनाचे. कौतुकाचाच वर्षाव असे मग चोहीकडे, कौतुकाचाच वर्षाव असे मग चोहीकडे. कानावर मग सतत बाळ लीलांचे वर्णन पडे. कानावर मग सतत बाळ लीलांचे वर्णन पडे. जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवतात अमृताताईसाठी. आणि येस, गप्पा झाल्या असतील तर सगळ्यांनी एक
कसलं म्हणजे किती महत्वाचं डिस्कशन चालू आहे काय म्हणजे आम्हाला पण सांग काय अच्छा ती हे भारी होतं ती बोलते मी गप्प बसले बाबा आय डोंट नो एनिथिंग काय झालं म्हणजे खूप महत्वाचं आहे का अगं तू एवढी गोड लागली नवी मुंबई इथूनच आले लांबून कोण आले लांबून कुठून आले ताई तू अरे बापरे पुण्यावरून आले ओके सगळे साताऱ्याचे ताई हे मला माहित नव्हतं जेन्युइनली आपण गाववाले आहोत एवढा आनंद झाला ना गाववाले भेटल्यानंतर मी पण साताऱ्याचे मी कराडची आहे अरे क्या बात आहे गाववाले येस आता तर मजा येणार चलो अजून काहीतरी चाललंय ए तू इथे तुम्ही दोघं इकडे या म्हणजे हे दोघं तिकडे गेले तुम्ही दोघं इथे तुमचा नंबर होऊन गेलाय अच्छा ते प्रोडक्ट तुमचंच नाही यांचं आहे अच्छा ह्यांचं प्रोडक्ट इकडे 2-4 कॅलेंडर धावतायत मगासपासून हे बघ त्यांनी डेकोरेशन त्यांच्यासाठीच केलंय ते सगळं त्या प्रोडक्ट साठी काही लगेच नाहीये सो तुम्ही कधी आयुष्यात मच्छर मारले रोज मारतात सातारा इकडे या दोघी जणी खूप बसल्यात म्हणजे तुमची काय तुमच्या आवड बरोबर भांडणं झाली तुम्ही तुमच्या मिस्टरांबरोबर भांडणं करणार नाही एवढ्या कोण असतात ना 2 मिनिटं उभे राहा 2 मिनिटं ताई तू पण उभी राहा अच्छा सॉरी नाही ह्यासाठी तू करू शकते अरे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस एक छोटे बेसिक ऍक्टिव्हिटी काही वेगळ्या नाहीये ओके चलो अच्छा सगळं घेतो तुम्हाला तुमचं नाव काय अच्छा क्या बात आहे बरं मला एक फक्त दाखवाल सायकल मध्ये हवा कशी भरतात 1 2 ओके सो आता आपल्याला मॅमला फॉलो करायचंय ओके एक मिनिट थांबा इथे जायचं नाही असं कसं या इकडे हा जाऊ नको मी एवढं प्रेमाने बोलवते अच्छा तुम्ही योगा शिकवता नाही मी नाही शिकवत माझा आणि योगाचं दिसतंय का आकारावरून संबंध अजिबात नाही तुम्ही शिकता क्या बात आहे म्हणूनच तुम्ही इतक्या फिट आहात सो तुम्ही का बसले तुम्ही उभे राहा फक्त उभे राहा येस सो आता आपल्याला मॅम दाखवतील बरं मागची जी मंडळी आहेत ना जेवढी ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टीत पार्टिसिपेट केल्या त्यांनी इकडे पुढे ना खूप चेअर रिकाम आहेत सो माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी पुढे या प्लीज ताई तू एवढी गोड दिसतेस आणि त्यात तू अशी मागे मागे राहतेस ना तर मजा नाही येते तू एकतर एवढ्या लांबून आलीस तू लांबून प्रवासात येत आहे तर ग्लो घेऊन आलीस का ये चल ओके तर आता मॅम जसं सांगतील तसं आपल्याला सगळ्यांना काय करायचंय सायकल मध्ये हवा भरायची ओके चला ऋतू मॅम राईट ज्योती मॅम साठी एकदा टाळ्या वाजवते कम ऑन क्या बात आहे यार चला आता तिकडे छान ऐश्वर्या मस्त गाणं लावते त्या गाण्यावरती आपण दोघींनी सायकल मध्ये हवा भरायची आणि आपल्या दोघींना बघून हे सगळे भरणार हा काका तुम्ही का बसले एकच मिनिट काका उठले पाहिजे काका 2 मिनिटं उभे राहू हा आता काकूला पण उभी करा काकू दमले नाही हा काकू एकदम मस्त आहे चलो रेडी म्युझिक
म्हणजे ताईच्या बाजूने या जरा पुढे या पुढे. अच्छा. 1 मिनिटामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अंगाई गीतं, बडबड गीतं, बेबी सॉंग्स, मराठी, हिंदी, इंग्लिश कोणतेही चालतील. ओके ओके चल तू आत्ताच ऐकून घे गाणी. चल तिचे अरे मग तू पार्टिसिपेट कर गेम मध्ये. ओके बरं आता मी ताईकडे येईन. ताई कोणापासून सुरुवात करायची? इकडे या टीम पासून. या टीम और ताईने सांगितलं या टीम पासून. ओके एक मिनिट मग थांबा झालं डिस्कशन. चला तुमची वेळ सुरू होते आता. गाडी अगीन गाडी कांदो मामा लाजलास मागलास का? मागलास का? अरे आठवतं खूप आहे. पुढे 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 2 झाले. दुसरं गाणं दुसरं. बस पुढचं गाणं बोला. येस. चंदा है तू मेरा सूरज है तू ओ मेरी आंखों के तारा है तू. दुसरं गाणं 3च झाले. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला अजून चंदनिया छुप जाना रे. येतात अजून कोणाला? हा पोपट होता सभापती मधोमध उभा. आणि वेळ संपली आहे. यांनी फक्त 5 गाणी गायली. तर मग गाणं ते ताईला बोललं पाहिजे कारण ताईने सांगितलं ना इकडून सुरुवात करायला. ओके चलो रेडी. तुमची वेळ सुरू होते आता. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. एका माकडाने गायले तुका अफाट गोडोबा गोड्यात बसले गाडोबा. Baby, baby, सोना, लाल पलंग पे सोना, आए टमाटर. क्या बात है आई. साल आणि फक्त अर्धा मिनिटात गायलेली आहे. क्या बात है. जोरदार टाळ्या. इकडे जरा जास्त गाणी केली का? अरे आमची साईड बोलते. ओके 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 सगळ्या लेडीजनी ते छान असं एकत्र बोला. ऑल द लेडीज प्लीज कम. ओके आता इथे जेवढ्या लेडीज बसलात ना मी म्हणजे तुम्ही कोणाला वाटतंय मी छान दिसते तुम्ही छान दिसताय? नाही असं स्वतःला वाटलं पाहिजे. सेल्फ लव्ह. मी सांगितलं तुम्हाला तुम्ही गोड दिसताय. या आता या इथे सगळ्या लेडीज आहेत ना प्लीज कम. या हो या मस्का मारला वरती त्यांनी विचारली. प्लीज जॉइन. यू कैन ऑल्सो जॉइन. इट्स नॉट मैंडेटरी कि अगर शादी हुई है तो ही सब कुछ कर. सिंगल गर्ल्स आर ऑल्सो वेलकम. आता इकडे आता सगळ्यांच्या साड्यांचा रंग घेऊ का म्हणजे तुम्ही येणार का? तुम्ही या काकी ग्रीन साडी वाला काकी या चष्म्यातून असं बघतायत मला भीती वाटली. या जरा किती गोड हसता तुम्ही आणि येत नाही. अरे मी काही वेगळ्या ऍक्टिव्हिटी असे पाय पिळ दुखतील असं काही नाहीये म्हणून म्हटलं या. काय ते ज्यूस पिऊन या. मी आता तुम्हाला घेतल्याशिवाय काय करणारच नाही. या लवकर. अच्छा ठीक आहे. इकडे या लांडण्यामध्ये तुमची काय तुमच्या नवऱ्यांबरोबर भांडणं झाली येता अशा मूड ऑफ करून बसले. कुठून आले तुम्ही? इथूनच आल्यात ना. मग एवढ्या काय दमल्यात या. बाजूवालीला घेऊन या बाजूवालीला. हा इकडे या. इथे या. येस प्लीज. हे प्रोडक्टचं काय खरं नाही बाबा. मस्त एकदम अपनी दुनिया में. आणि आवाज एवढा कॉन्फिडंट आहे आमचा माइंड एवढं एवढं निमग्नी करता येतात. सगळ्यात छान मुवमेंट एन्जॉय करते. आपल्यापैकी बऱ्याच जणींनी या मुवमेंट्स एन्जॉय केलेल्या आहेत. माझ्यासारख्या काही सिंगल असतील आपलं काय माहिती नाही कधी काय होईल पण होईल देवाच्या कृपेने. सो इन शॉर्ट मला हेच सांगायचंय की आज आपण सगळ्याजण इथे एकत्रित जमलेलो आहोत. ताईला आशीर्वाद देतोय. तिच्या आनंदात सहभागी होतोय. सो हा मोमेंट कुठेतरी आपण सुद्धा तितका छान एन्जॉय करायचा आहे. ओके ए बाळांनो थांबा रे जरा. ते तुम्ही तुमच्या आवडीला आणलं नाहीत का त्यांना पकडायला? आणलेत का? ओके चलो मी स्टेजवरच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना खाली बोलावते. जरा 2 मिनिटं खाली यायचं सगळ्यांनी.
कलरची साडी है ना या चलो सो आपल्याला काय करायचंय तुम्ही ज्या सुंदर साड्या आणि सुंदर ड्रेस जे वेअर केलात ना ते छान मस्त फ्लॉट करून कडक असा मस्त सुंदर असा या रेड कार्पेटचा वापर करून आपल्याला करायचा आहे रॅम्प वॉक ओके कोणी इकडे तिकडे जायचं नाहीये माझी नजर अशी चारो तरफ जायचं नाही इकडे अरे काय ना मी पत्रकार आहे म्हणजे असं नजर अशी म्हणजे माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही ओके या विचारात आईला असं झालंय मी काय केलं 2 तास मी याला घेऊन बसली इट्स ओके चलो रेडी सो मस्तपैकी मी ट्रॅक लावते आणि त्या ज्या दोघी जणी आहेत ना ग्रीन साडी आणि लिंबू कलरची साडी आपण त्या दोघींपासून सुरुवात करणार आहे ओ लिंबू कलरची साडी त्यांना माहितीच नाही आपण 4 वेळा त्यांचं नाव घेतलंय लिंबू कलरची साडी त्यांच्या साडीचा रंग नक्की लिंबूच आहे का नाही मग कोणता पिस्ता पिस्ता कलरची साडी आणि ग्रीन कलरची साडी तुम्ही दोघींनी मैदानात या जरा इकडे हे ठेवून या गिफ्ट ठेवून या येस आम्ही 1 तास झालं तुमच्या दोघींसाठी थांबलोय वरती स्टेजवरती गेलो होतो हा इथे येस ओके सो इथे झालं ठेवलं सगळं येस ओके सो इन शॉर्ट मी मगाशी म्हणाले तसे आपल्याला खूप सुंदर असा रॅम्प करायचा आहे मला जराशी जागाला जायला आणि एक छानपैकी ट्रॅक लागेल त्या ट्रॅकचा वापर करू फक्त आता तुम्ही हे ठरवा सुरुवात कोणापासून करायची ओके फोटो
देव. सो फार कमी नाही, तुम्ही पण इथेच थांबायचं सगळ्यांनी. ताई प्लीज मध्ये ये. एकदा ताईसाठी मनापासून जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सो तुला पुढच्या जर्नीसाठी, या आईपणसाठी खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. आणि मी नेहमीच म्हणत असायच्या असतात. सो इतकं छान डेकोरेशन आहे, इतकं छान साऊंड आहे, इतकी सगळ्या माझ्या आपल्या गोड मैत्रिणी इथे आज जमल्यात. सो त्याचाच एक मोमेंट म्हणून आपण सगळ्यांनी मिळून एका छानशा गाण्यावर थोडासा डान्स करायचा. मला फक्त फॉलो करा, बाकी काही करायचं नाही. ओके, थोडासा डान्स मला येतो. मग त्या गाण्यावरती आपण सगळ्यांनी थोडासा परफॉर्म करायचा आहे. कोणीही लाजायचं नाहीये. जे उत्कृष्ट डान्सर आहेत त्यांनी जरा पुढे या. चला स्टेजवर, स्टेज तोड परफॉर्मन्स नाही तुम्ही करून. ओके, ट्रॅक प्लीज कम ऑन. तुम्ही या. ती मुलगी असेल, तो मुलगा असेल, त्याला तितकंच प्रेम, तितकाच जिव्हाळा हा मिळणार आहे. पण एक छोटीशी गंमत म्हणून आपण जेंडर रिव्हीलचा एक छोटासाची गोष्ट आहे. सो सगळेजण त्यासाठी एक्साइटेड आहेत. सो तो जो पार्ट आहे तो आपण आता इथे पाहणार आहोत. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I was afraid to think that you thought you were above me, that I was only fooling myself to think you loved me. But since tonight you said you wouldn't live without. ओके, सो ताईच्या मनातली इच्छा आता तरी पूर्ण झालेली
आहे, दोन्हीकडे पेढा आणि श्रीकृष्ण आलेला आहे. सो लेट्स सी. बट ऍट द एंड जे काही असेल, मुलगी असेल मुलगा असेल, तितकंच प्रेम आणि जिव्हाळा आणि माया तितकीच त्या बाळाला मिळणार आहे. सो मी सगळ्या कुटुंबियांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करते. तुमच्या दोघांनाही बेस्ट विशेष, तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच एव्हरीबडी. आज तुम्ही सगळे लांबून सगळे इकडे आलात, पुण्यावरून साताऱ्याहून सगळेजण आले होते. सो खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून, मजा आली. आणि सोनूला चिमुकलं साजीर मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर मन सानूला सोनूला चिमुकलं साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर. दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा. अजून एक जीव होणार आता, अजून एक जीव येणार आता. तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ, तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. मन सानूला सोनूला चिमुकलं साजीर मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर मन सानूला सोनूला चिमुकलं साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर. श्वास तू बंध मी रेशमी खुणा, फूल तू गंध मी धुंद भावना. डोळ्यात पाहूया दोघात राहूया, येना येना. तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ, तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ.